बऱ्या वाण्याचं ना कंदिल्यानं घोर केला माय. रात्री आला तर फोनही नाही केला ना की मी येऊन राहिलो की आलो, काहीच नाही बापा. घोर केला सगळं. घुसला ना माय बेतो आता ते डॅन्याच्या चादरीत. आता बस डॅन्या आला की बस मला बोलते जाता मारते की खाऊ की जोडूच ठेवते ना. आता काय करू बापा, आता काय विचार आला मला तर. त्या कंदिलेली अक्कल नाही ना. माणूस आहे की बाई आहे की कोण बोलून राहिला आपल्यासोबत, काहीच नाही ना. निरा हेंड आहे तो कंदिल्या, काहीच खरं नाही. फालतू बोलावलं एक तर कमले तू नदी. त्या कंदिल्यानं तू पचका केला आणि त्याचाही केला. बरं तो डॅन्या तर मला इकडचं ना तिकडचंच ठेवते, बोर करते सगळं रात्रीनं. आणि आज तर कंदिल्याची मारली त्यानं डॅन्यानं. माय हो आला माय बे डॅन्या घरी. आता काही खरं नाही. झप कमले आता तू. का व सडेल तोंडे कमले, हा नाटकं शिकवतो का जास्त मले? हा यारायला बोलवतं का टीसा? काय ना ते याराला कसा त्याला दणकात. हा एकोडाच गेला घरी. हा आता तूही भारी आहे. माझ्यान भागत नाही का होती? दुसऱ्याला बोलावतं टीसा आता. बाबा नाही ना तसं काही नाही बाबा. तुम्ही समजता तसं भागते नाही तर काय तर माय तुमच्या जाणं. मी काले कोणाला बोलावं बाबा, काही बोलू राहिले. काय करू बापा आता, कोणाला सांगू? तू आला की तर बस मला टेन्शनच येते ना. तू करतोस तसा. एवढं सुख देऊन बी तिचं भागत नाही. त्याले बोलावते. हा त्या कंदिल्याला काले बोलाल तर अजून. हा बिनलाजे काले बोलाल तर. हा माझ्यान भागत नाही की ते. हा तुला कमी पडून राहिला आहे की, कमी पडून राहिला आहे की. आता तुला दुसरे पाहिजेत. नाही ना बापा, मला काले कोणी पाहिजे? मला तुम्हीच पाहिजेत ना. तू तर असाच बापा, कावरेल कुत्र्यापेक्षाही बेहतर आहे. मला तर इकडचं ना तिकडचंच करतो ना तू. नाही ना बापा तसं नाही ना. मी काल बोलावलं बापा कोणाला, मी कोणालाच नाही बोलावलं ना. मला तर माहित आहे ना तुम्ही तर झपेल होती. तुम्हाला माहित नाही काय मी झपेल होती अटीच तुमच्या बाजूला तर. हा मला शिकवते ती झपेल होती. हा मला काल शिकवतो तू. हा मला सारं तुझे माहीत आहे. हा चावट. हा याले बोलावू दे त्याले बोलावू दे, एकाच भागत नाही दिले. नाही ना बापा, मी काही नाही केलं ना बाबा. तुम्ही बोलून काय राहिले? मी नाही ना बाबा तशी. मी नाही ना. मी तर पाहिलं की मी झपेलच होती की नाही रात्री. हा तशी नाही, मी नाही त्यातली कडीला आतली. मग तो कोणतीला आला कसा सा तुझी बात समजून माझ्यात घुसला तो. बरं की नाही, मी धनका त्याला झाले. आता डबल येणार नाही तो. हा माझ्यावर तर धंदे करता का होते असता लोफर. मी कमी पडलो तिले तर दुसरी आणून राहिली तर बोलावून राहिली अटीसा. हा याले बोलावते का त्याले बोलावते का त्याले बोलावतं. त्या समस्या खाली बोला. हा लाज वाटेल पाहिजे तुले जराशी जनाची मनाची बेसर. तसं नाही ना बापा, तसं नाही ना. तुम्ही तर बापा मला थंडगार करून टाकता. तर नाही मला माहित आहे ना. तुम्ही माव शक नका घेऊ बिना कामाला. मी कोणाला बोलावत नाही बाबा, काहीच नाही ना. आता आपला चांगला संसार चालू आहे ना. तुम्ही मार काऊन शक करून राहिले? बरोबर शक करून राहिलो मी त्या शक आई. हा चाल तू गोंड्या उठला, चाल लवकर अंदर चाल आता. हा बाहेरचं बंद झालं आता, बस झालं. गाल तमाशा दाखवून नाही मुले. तुला अंदर नाही पहिले. तुझी थंडी करणार वचवच जास्त करतो ना तू. झपून राहणार आता मुकाट्यानं. त्या गोंड्याजवळ जा, नाही तर तुम्ही तो उठ लागेल, नाही तरी जा तुम्ही घरात. मला झालं तिथं गोंड्याजवळ इकडे बोला ते दुसऱ्याले गोंड्याले आहे की. हा चालतो गोंड्या उठलाच नाही काय त्याला पाजून गिजून घेऊन मग तुला दणका देतो मी. हा माझ्यावर चोत साधी धंदे करते ते अशी रिकाम चोट. हा मा कमी पडते दिले. हा विचारतो त्या डॅनियल कसा आहे तो, कसा दणका दिला तर फोन लावून विचार झाले. काल विचारू बापा कोणाला, मला काल घेऊन देणार आहे कोणाचं. मला का माहित नाही का बापा तुमचा दणका कसा आहे तर. पुरी थंडीगार होते, अशीची तशी होते ना. मला माहित आहे. चाल लवकर अंदर, चाल लवकर चाल. गोंड्या उठला बाबा कमले, चाल अंदर चाल. मुलं काही सुसू नाही देत का म्हणजे आता काही खरं नाही. त्यात गोंडाही उठला आता. अहो सोळा ना बाबा, सोळा ना, सोळा ना. असं काय सोळा? हा सोळा नाही. हा सोळा नाही धरा. दिल्याले जसं गेलं तसं करा. तुझी थंडी करा लागते ना आता. माझी अपुरीच राही नाही तरी. पहिले आता काही खरं नाही. आता बयकला आता काही खरं नाही. डॉक्टरले बोला रे बापा लवकर. बोलावर माझा जीव चालला रे. आग होऊन राहिली रे पुरी बाबू, काय आग होऊन राहिली रे. मा ढुंगण दुखून राहिलं. आई बोला रे बोला. बोलावं डॉक्टरले बोलावं. आजी हा बुड्ढा असा काऊन करून राहिला? काय झालं काय? बुड्याचं काय झालं? बुडेली विचारतो काय झालं तर मला माहिती का. माणसाची मारली ना बाबा. मोठा बांबू देतात मागून म्हणून तर दुखून राहिलो. याला काय सांगू आता तोट्याले. डॉक्टरला येऊन न राहिला. काय झेलिप्या झाडून राहिला रे पोट्ट्या तू. त्या बुडीले काय विचारतं बाई तुला हाल दिसून नाही राहिले काय टिसा. बोली माहिती बा भोकाची किती अंगार होऊन राहिली तर ती. डॉक्टर झालं बोलावलं बाबा, बोलावलं लवकर. माझी जीव निघून जाईन ना राहतात. थांबा आबाजी, येतात ना डॉक्टर साहेब. थांबा तुम्ही येतात. कल्ला करून राहिले बाबा तुम्ही एवढे. येतात ना डॉक्टर साहेब. एवढा कोणी कल्ला करत असते का? तुम्ही दवाखान्यात आणि तुम्ही आता. मला माहित आहे ना. माझी जीव निघून चालला इकडे. भकाची अंगार होऊन राहिली आणि ती म्हणजे डॉक्टर येते. बोलावणे त्याला लवकर. बाबा 100 शिल्लक घे म्हणा पण लवकर ये. मला त्याले बुडे बा आबाजी, एवढा कल्ला ना करू हो. दुसरे पेशंट आहेत ना माझ्यासाठी.
अरे बाबू या बुड्याले किनी नळला ताण्याची सवय आहे ना, जरासं काही शांतता नाही या बुड्याले. आता येऊन राहिले डॉक्टर साहेब तरी बुडा चालूच आहे कल्ला करायला बापा. गड्या कम्प्युटर तुला काय सांगू या बुढीचं काय ऐकून गड्या मला माहिती किती आग होऊन राहिली तर. जीव निघून चालला गड्या, जीव निघून चालला. थांबा थांबा आबाजी येतात डॉक्टर साहेब. डॅनिया तुला घोर करून टाकला रे सराले का, एवढं मोठं हातभर घातलेले का बाबू, ढुंगणाचा ढिंगणा केला सारा, फाटलं रो हातभर, पुरा आग मारून राहिला. आता ते हो आता कतलोक चालते अगन कतलोक नाही बापा, देवा बापा माय हो भोकाचा पुरा 12 वाजले वाया. काय झालं हे आबाजी काय बरं कल्ला करते. बरं साहेब हे म्हणून राहिले बा आग होऊन राहिले मागून असं काहीतरी बोलून राहिले ते पावर द्यायचं काय ना. बरं ठीक आहे बघतो. काय आबाजी काय झालं बाबा, डॉक्टर साहेब काय सांगू तुम्हाला, डुकरान ठस मारली बाबा मागून शिटाले, माढुकन पुरे दुखून आला, आगच मारून राहिले. बाबा डॉक्टर साहेब कल्ला करून राहिले ते कशाचे कसे खूप दुखून राहिले वाटते. हो पावा लवकर. हो बघतो मी बघतो. आबाजी इथं दुखते काय रे बापा, तुला मग सांगितलं होती दुखते मागून, पुरे आग होऊन राहिली भोकाची माया. त्या डुकरानं काय केलं त्याने चालले माहित बाबा, मोठी चड्डी फाटली बाई बाबा माहित आहे. पाय रे बाबा काय तर काय डुकरा फोकरा खेळ नाही, दुसराच खेळ आहे. हा उडा दुसरंच काही सांगून राहिला, बोलून राहिले ना आबाजी की खोटं. मला सारं समजतं बरं डॉक्टर आम्ही. तुला कशा बाबा माझी बायको होती उभी आहे ना, की माई मारली म्हणून नाही ना, हातभर घातला मागून म्हणून दुखून राहिलो, आग होऊन राहिली ढोंगणाची. सांगता येत नाही ना, माहीत जात माझं पोट आज जाय धन्यवाद. नाही ना बा डॉक्टर तसं नाही ना, डुकरानं ढोळक मारले बाबा मागून रे. डॉक्टर साहेब पटकन इंजेक्शन द्या बापा बुड्याले माया लवकर, लय तडफडून राहिला माणूस. बरोबर ठीक आहे आजीबाई देतो इंजेक्शन. या बुड्याचे काही डुकरा फुकरांनी मारेल, दुसराच कारनामा. एवढा निशाणा पक्का आहे का या डुकऱ्याचा मागूनच घाली म्हणून. काहीतरी दुसराच खेळ केला आहे बुड्यानं. आई बापा डॉक्टर साहेब हात नका लावू ना, तर ठीक हात लावला की दुखते ना बापाची निघून जाते माया. हात नका लावू, हात नका लावू, मामाला माहित आहे बाबा, आई दुखते ना तू, आग होते साठी आग होते. डॉक्टर साहेब हात नका लावू. आबाजी चेक करायला लागते, चेक केल्याशिवाय कसं काय होणार आहे. चेक करावं लागेल ना, मला बघावं लागेल ना कुठे दुखते कुठे नाही. मग त्या दुकानानुसार तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल, मलमपट्टी करावं लागेल. बाबा काय मलमपट्टी करतात काय बाबा, पहिले दुख निवारणचं बाबा, एखादं इंजेक्शन मार रे बाबा, मला दुखून राहिलं, आग होऊन राहिली ना. बरं आबाजी इंजेक्शन मारतो मी. डॉक्टर साहेब ते इंजेक्शन देऊ शकत बाबा, ढोराचं इंजेक्शन लावलं का बाबा त्यानं बुड्याले. बाबा डॉक्टर माझी बायको काय बोलून राहिली बाबा, काय इंजेक्शन का ढोराचं लावता का बोले, मग मारते का बाबा डॉक्टर, अरे बोले वर जीव घेते का बाबा. रात्री जीव गेला बाबा, त्याने मोठा बांबू घातला मागून, बाबाला माहित आहे ना, हा ढोराचं इंजेक्शन देतो मला मोठं. आबाजी एका मिनिटात दर्द गायब आहे ना. हो एवढंच इंजेक्शन लावं लागते, एवढं दर्दले तुम्ही कल्ला किती करून राहिले. मग हाय पॉवरचं इंजेक्शन आहे हे. डॉक्टर साहेब ढोराला इंजेक्शन द्यायची प्रॅक्टिस आहे, माणसाली नाहीये. आता ढोराचं द्यायचं काय तर. अरे बाबा डॉक्टर मारते रे भाऊ मला, देवा हो कोण्या दवाखान्यात आणलं होतं म्हणले, ढोराचे आणलं बाबा डॉक्टर मारते बोले. अरे आबाजी काहीच नाही होत, काहीच त्रास होत नाही, लय प्रॅक्टिस आहे. मी फुल रोजचे 10 ढोर टोचतो मी, टेन्शन नाही घेऊ ना, काहीच त्रास नाही होत तुम्हाला. पॉवरफुल औषधी 10 ढोर टोचतो म्हणते, ढोराचा डॉक्टर आहे का बघायला जायची का तू, ढोऱ्या डॉक्टर आणलं बोले तुला, दुसरा भेटला नाही का तुला बापा डोते बाबा. हो बाय बा म्हणजे कल्ला करू नको आय वो बाबा, पुढे भोका अंगाला बोल होऊन राहिला, तू राहिली आता डॉक्टर बोललो बाबा घरी होत जाईल बोलली ती बाबा, गेलो रे आई आई गेलो गेलो. चला बाबा लवकर चला, आटून काही खरं नाही, लवकर चला. काय पागल मारायचे आणलं म्हणे डॉक्टर मेला मारलो केवढं इंजेक्शन टोचलं बोले. मला माहित आहे का बाबा ढोराचा डॉक्टर आहे तर दवाखाना दिसला बाहेर आणलं मी ना तुम्हाला. पागल वाला कुठे यायचं का, यानं मारलं ना बोले, मला सत्यानाच केला जरा बुडाचा, मुक्षच पाडलं मोठं यार. आई शांताराम भाऊ एखादी पोरगी पाहा ना आपल्यासाठी. का अजून ते दुधाचे होट नाही व्हायलेल्या का, आणि पोरगी पहा म्हणून राहिला, तोंडावर मिसूर नाही, दाढी नाही, काही नाही. हा एवढा लग्नासाठी खाव करून राहिला रे. अरे बाबा शांताराम भाऊ झटकन पटकन घेतलं अटकून बरं, नाही मग पुढे धोड झाला माणूस की देत नाही कोणी. कव्या वयातच करा लागते, अजून पुढे वय खत नाही कोणी. तू धोड होतं गड्या. ते शाळेचं चांगले चांगल्याचेच तर लग्न होऊन नाही राहिले, तर हे उसं घोपर याचं लग्न नाही पाहिजे यायला करून. हा बाबू शिकणं, कॉलेजला जायनं, मस्त नोकरीवर लागण, मग लग्नाच्या गोष्टी कर. हा अजून तुझे काय लग्नाचं वय आहे का. चांगल्याचे होऊन नाही राहिलं, डोंगराचे होऊन राहिले आपल्या गावा म्हणजे लग्न. पांदो डॅनी बुडा केलं की त्याने लग्न, या वाजले कुठे फायदा केलं, तुमचा दोस्त आहे की नाही. बाबा त्या बुड्याची गोष्ट निराळी आहे,
तो बुडा पुरा फैली आहे, बहुत फैली माणूस आहे. तो काय करीन काही सांगता येत नाही. नो गॅरंटी आहे त्या डॅनीची. तो बरोबर पटवते. त्यात आहे का ते स्किल. बाबा तो बुडाही माणूस आहे, मी माणूस आहे. आता मला लग्न करा वाटून राहिलं तर द्या करून. पाय एखादी पोरगी मा म्हणणं असा. हा हा गड्या तुला माहित आहे बरोबर आहे ना. तू डॅनीच्या गोळ्या आणत असतो की नाही. हा हा तुला माहित असेल सारच. ते धंदे सोडले ना म्या. मी ते त्या रिकाम्या धंद्यात नसतो पडत ना आता. तुम्ही सांगितलं त्यापासून नाही मी त्या रिकाम्या कामात. काय केलं बुढं वयानं? काय केलं? कोणत्या वया आणल्या ना? अरे बाबा यानं डॅनीले पॉवरच्या गोळ्या आणल त्या. ताकद यायच्या रातची ताकद त्याच्या गोळ्या आणत जाय हा डॅनीच्या. म्हणून तो डॅनीचं नाही पटते ना. म्हणून तो सांगून राहिला आपल्याला. म्हणून तर लगन लगन खून राहिला ते डॅनीचं पाहू. अरे काले असं होतं काय? हा साया असे रिकामे धंदे करता बरोबर आहे गड्या. तू त्या डॅनीचं पायच असेल म्हणून तुले खात सुटली. लग्न करा लागते हे की नाही. म्हणून तर आला लग्नाला एखादी पोरगी उभा. बरोबर आहे गड्या. तू या नाल्या नशीन जात आता. तसं नाही ना शांताराम हो. आता आपल्याचं वावर आहे कमी. हा साऱ्या गोष्टी म्हणजे असं बजेट नाही ना आपला. म्हणून मग कसं कमी वयात बा झटकनी पटकन घेऊ अटकून असं मा म्हणणं आहे. असा विषय. त्यांच्या बुड्याचं पाहून मला काय घेणं देणं आहे. तसं नाही तर कसं आहे मग. तसंच आहे ते. काय तुला हिजर सुटला. अरे शांताराम भाऊ बुडे बा तुम्हाला काय कोणती बुड्याची माहिती आहे की नाही? काय झालं बा? अरे बाबा तुम्हाला काय सांगा. रात्री अशी मजा आली की बस. मजा आली रे बा. अरे बापा डॅनी बुडा कोणती बुड्याला सोडेच ना हो. सोडेच ना. खाऊन ना सोडे. काय झालं काय? अरे बाबा हा कोणती बुडा एवढा माझ्यासोबत एवढा बदमाश. एवढा हे करून राहिला रंग करून राहिला. अरे पण गोष्ट तर सांग काय आहे तर. बदमाश माझ्यासोबत काय झालं? अरे तुम्हाला काय सांगू. हा कोणती बुडा त्या कमला बुडीला भेटायला गेलता रात्री. असं पण बा अंतटी गेल्यावर त्याला असं वाटलं कमला बुडीच्या बाजीवर झापेल. बाजीवर होता डॅनी बुडा झापेल. घुसला भाऊ कोणती चादरी डॅनी बुड्याच्या. मग डॅनी बुडा काय सुस्ती करते का? जे दिला की दणका बुड्याले. कोणती बुड्याले पुरा आळवडच करून टाकला को दिल्या. मना दाबून कोण दिलेले असंच पाहिजे त्या बुड्याले. गोळीचा पावर आहे हो ते. डॅनी बुड्याने खाऊन दोन गेलं असतील खप. लका बेकार नांदा रे हात. आणि तुला कसा माहित रे बा झुंबरी? अरे बाबा मला कसं माहित. अरे डॅनी बुड्याचा कोणती बुड्याला सोडेल तयार नव्हता. त्याच्या मागच फिरे अति. तुम्हाला माहित नाही बापा. मला आवाज आला मी उठलो चालूच होतं धरे नव्हता. कोणती बुड्या डॅनी बुड्यानं म्हणे सोड म्हणे चड्डी मारतोच म्हणे. असाच करे ना बापा. डॅनी तो काही बोलला रे बापा. आता माणसंही सोडले नाहीत काही यानं. हे असं झालं 100% खरं आहे का? हा ना बाबा 100% खरं आहे ना. डॅनी बुड्यानं डायरेक्ट सांगितलं सायचा म्हणे मा बुडीला भेटायला आलता म्हणे. मग बुडीच्या चादरीत घुसता माझ चादरीत घुसला म्हणे. मग असा दणका दिला म्हणे आले दाबून. पुन्हा आळमोडच करून टाकला म्हणे. नाही चालता येईना म्हणे बसता यायला. सारे गोष्टी तर असा म्हणे आता यायला. असा दणका दिला म्हणे. हो बापा डॅनी तर पुरा कावरेलच आहे बापा. हातभर हितभर बेकार नांदायचो. मागून घातले पुढूनच काढतो तू पुढे बेकार आहे. सोपी नाही ना ते. आता कोणत्याला समजत अशी. मग चला ना त्या कोणत्या बुड्याला भेटायला जाऊ ना. चला कशी काय तब्येत आहे काय नाही पाहून त्याची. चला लवकर. तर बा त्याला भेटून चालतो. चला ना पाहून काय म्हणते काय नाही. तर बुडी काय म्हणते कोणती बुड्याची. हो गडे हो चला. चल रे गड्या शांतारा. चला बरं पाहू बरं काय आहे तर मी. कोणती लिहायची मजा घ्यायला की ना आता. एवढी हडवाय काय जाऊ नये आपण. आम्ही दोघं धंदा तो बुड्या आणि मी. तुम्ही मागरा. हो रे गड्या बरोबर आहे शांतारामचं. बरोबर बा तसं करू. तुम्ही जा ना. चला मग चला. आई वो वेग आग मारून आलं. माय वो आई भोकाची पुरी अंगारून राहिली. जाय ना कधील्या कमलीले भेटायला जाय ना. बाबा डॅनिया बेकार आहेस रे तू. लेका बेकार आहेस लेका. इथून असला तर एवढी आग होत नाही रे बाबा. आपण डॅन्यानं घातलं तर अशी आग होऊन राहिली की बसल्यात का. धाग्याला बसताय ना उठताय ना काही लेका ढुंगण टेकवता येऊन नाही राहिलं. ते डॉक्टर नाही त्याच्यात द्यायला टोचून. बेकार आले का डॉक्टर बी. माय मेलेले का बेकार आहे बाबा. कमलीच बाकीची गंमत हालवत असतील का बाबा. माणसालीच तर एवढे हालवत राहिले का. मी माणूस असून माझ्या सोसल्याने जाऊन राहिलं. ते तर बाई जाता बाबा. या डॅनियल कशी सोसत असेल रे बाबा. मेलेले का. मलम लावून बी फरक नाही पडून राहिला. म्हणजे किती बाबा बेकार आहे. किती झाडं ते काय बाबा. घातलं की तू सकाळ सगळे घातलं खपकन घालून दिलं ना पुरा हात. म्हणजे तो असं हे घाटी तुझे तोंडात तुझे ते वाचलं का सुटून आलं बरं नाही तुला का बेकार होतं का. हा बोल असतं नाही त्याला बाबा बेकार आहे रे बाबा. अशी भोकाची अंगार होऊन राहिली आता. मावली वाईट आहे बाई.
आई रात्री आता भेटेल भाऊ पण दिले आता नाही आता कोणाला भेटेल नाही बापा बायकोच्याही दूर राहील पुरते भाऊ नाटक नाही बापा घरी बापा आपला हात जगन्नाथ करायला पुरते पण तरी काय फंदात नाही पडायला पुरत भाऊ या वयात तोचल्या करायला पुरत नाही रे भाऊ असा दणका बसते बापा गड्या कोण देईल? अरे काय झालं रे बा, कोण असं करून राहिला रे? झालं वाटतं बापा गावात माझून रे झालं बापा डाण्यानं मारली कोण दिल्याची ह्या गावात झालं वाटतं बा, म्हणून तर पाहिले आले डाण्यानं माझून केलं वाटतं बाबा काय नाही ना गड्या डुकरानं मागून शिंग घातलं अचानकपणे रात्री झटायला आलं तो वावरात काय बुडा खोटा करून राहिला असं नाही सांगत की डॅनीनं मागून घातलं डुकरानं घातलं म्हणजे डुकरांना बदनाम करायला बुडा मग का स्वतः तोंडानं स्वतःची बदनामी करीन माणसानं माणसाची मारली म्हणून? हा ना काय वावरात का ढेकला राखण करायला गेलते तुम्ही खाल गेलते वावरात वावरात तर कोणतं पीक नाही राजा तुमचं आणि डुकराने बरा निशाणाला आला तुमचा अरे बाबा ती विचारू नको तू काय गेलतो मला माहिती आहे गड्या मला त्रास होत राहिला तुम्ही झिलप्या झाडून राहिले गड्या माव आई अशी अंगार होऊन राहिली भाऊ शांताराम काय सांगू तुले बापा आले अगोपणा करायला लागते तुले रे या वयात काय वावरातून फावरात जावं लागते गड्या आता म्हणून राहिला अंगार होती जरासं मिठाचं पाणी लावायला मागून मग बरोबर होते. हो रे काही सांगतो तू मिठाचं पाणी लाव म्हणजे फोडणीच बसते म्हणतो मग कोणाच लायकी ठेवत मला मग तो लढायला लावतो दिवसभर काही असेल तू बरे सल्ला देणार का अरे बुडवा खरं खरं सांगा काय झालं तर हा डोकर काय एवढं निशाणा लावून मागूनच घालते का काही बी काही बोलणं आपलं राजा अदलूक डुकरानं कोणाला त्रास दिला नाही तुम्हाला कसा दिला काहीतरी माहीत ठोक सारच आहे पण झिलपे घालायला आले केमना धाम घेणार देणं काही गरज नाही गेली अगोपणा करायची मामूली माहिती आहे एकतोटी तर पुरी मग भोकाची अंगार चालू मामूली माहिती आहे कसं सोसून राहिलो मी तर त्याने तर सगळी विचार नाही केला कपकन दिलं घालून बेकार आणि तुझ्याने गड्या आता तू असं म्हणून राहिला ते तुला माहीत भाऊ पण मी जे काही माझ्यासोबत कंडिशन झाली ते मी तुला सांगून राहिलो आता लेका आम्ही काही रखवायला जात नाही भावा एक दिवस तर डुकरान लेका आम्हाला काही केलं नाही बाबा तुले बोर लेका काही सांगतो लेका तू दुसरं काही झालं शी ते सायला माहीत ठोक असल्यावर तरी विचारून राहिले काय झालं काही गरज नाही ना माझा मी चोळ्याची मामाला माहीत आहे एकतं जा रे भो ते काही झिलप्या झाडू नका तुम्हाला जे सांगितलं ते आहे ते काही महाभवती नांदी लागू नका मामाला माहीत आहे किती अंगार होत राहिली तर भाव माझी निघून चालला गड्या झिलप्या झाडून आली तुम्ही अरे बाबा आम्ही काल झिलप्या झाडा का दवाखान्यात गेली की नाही काही मलमपट्टी केली की नाही सारच केलं ना बापा काय सांगू तुले सारच केलं दवाखान्यात गेलं तर बापा त्याने ढोराचं इंजेक्शन दिलं मोठं लंबलं इंजेक्शन होतं कपकडे ढुंगण्यात घातलं त्याने अंगार दिले करून पुरी मामाला माहिती आहे बा तो इथे मी अंगारच करून जाते शांताराम हा का ढोऱ्या दवाखान्यात नेलता का बा कोणी नेलता का माहिती राहते बुडी नेला हिंद नक्की ढोराच्या दवाखान्यात नेला आता कंदील पतलो मतलो खाय आता कसं नाही तर मग अजून मागून त्याला होईन बरं हो कडक झालं तर बेकार आहे बरं ते हो मग दुखते तिथे दाबून अरे बा ते सांगूच नका मला काय खाय काय नाही तुम्हाला डोकं खाऊ नका बा निघा वाटून रे बा मला माझं समजते ना काय करावं लागते तर बाबाला माहिती आले बा तुम्ही कोणी काही शिल्पे झालेले झाले रेडी घेतणार देणं माझं पेरमीट टाकेला आले का तुम्ही माझं मग असं झालं तर बरं बा बुडबा काय गरम होऊ नका चाललो आम्ही चला बाबा चला उखा बुडबा डॅनी बुड्यानं चांगला जोरात दणका दिला वाटते बुड्याने ढकळाच करून टाकला ना आग मारतेच करू राहिला बाबून अरे बा डॅनीचं हत्यार का लहान आहे का बाबा बेकार आहे कमलीचा तर जीव जाते निघून तू सांगते ना मला आता याचा काय जीव निघून जायला राहिला काय पाय ना आता आपण डोळ्यानं पाहिलो कसा करून राहिला हा तो हे जायचे माझा पेरमीट टाकेला मामूली पाहिजे काय तर रात्री माझी जीव गेलता बरं गेली तर डॅड्या सोडलं राहतात पोहोचल्या का अजून तर एक दोन धनके मारते की नाही बस खलास भाजीवरच मेलता का तू मेलता हाकून दिल्या आता मग मित्र उद्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन झालं चॅनल सबस्क्राईब करा.